सो हे गाईज, वेलकम टू मस्के फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग काढतो आहे. तर आज पाऊस उघडलेला आहे म्हणून आम्ही असं सहजच विचार केला की आपण राणीशिगावला फिरायला जाऊ म्हणून. तर बघा, हे माझे मामा आहेत आणि हे मिस्टर आमचे आहो. माहितीच आहे कोणी. हां, तर भेटूया आपण नंतर. तर बघा गाईज, तुम्हाला मी आज तांदळाची शेती दाखवतो, कारण की आमच्या इकडे काय तांदळाची शेती पिकत नाही. पण इकडे आम्ही फिरायला आलो तर तुम्हाला शेती पण दाखवतो तांदळाची. हे बघा तांदळाची शेती, आणि मी पण फर्स्ट टाईम बघतोय, कारण मी पण कधी बघितलेली नाही. आणि मला आज मूड झाला फिरायचा, म्हणून मी बोललो की चला 2 जण आपण जाऊ फिरायला. तर मी पण माझ्या बायकोच्या मामाला घेऊन फिरायला आलो आहे. तर बघू आता आपण. तर बघू शकता तांदळाची शेती. तर कारण मी रोडो उभा आहे, मला काय आतमध्ये जायला अलाउड नाही, पण खूप भारी नजारा आहे. हे बघा, तांदळाच्या शेतीमध्ये आंब्याचे पीक पण लावले जाते, आणि ते कलंबाचे आंबे. आणि हे बघू शकता त्यांचं घर. खूप कोकण विभाग आहे हा. खूप मजा येते आणि फिरायला बी खूप मजा येते. आणि हे बघा, हे आदी मामा तुम्हाला सांगतील याच्याबद्दल. हाय गाईज, इकडे फिरायला चाललो आज आम्ही, आणि तुम्हाला दाखवतो तुम्हाला. बघा, तुम्हाला असं वाटलं असेल की एवढे छोटे मामा कसे आहेत, म्हणजे कारण की ना हे माझ्या वयाचे आहेत, पण माझ्याहून दोन किंवा 3 वर्ष मोठे आहेत. आम्ही एकत्रच म्हणजे शाळेत जात होतो. ते 4थीला असेल आणि मी 1ली 2रीला असेल, आणि हे असेच मला फिरवायचे. आणि आत्ता पण आम्ही संगच फिरतो, कारण की ना लहान तेव्हा असंच फिरायला मला घेऊन जायचे हे. तर माझी मम्मी पप्पा खूप ओरडायचे यांना की असं माझ्या म्हणजे मुलीला घेऊन नका जाऊ म्हणून. तर बघा, आता माझा नवरा आणि म्हणजे माझा मामा सोबत फिरत आहेत बघा. आणि म्हणजे अजून त्याचं लग्न नाही झालं आहे. बघा, काय मत आहे आधी तुझं? मी आधी बोलते, हा मामा बोलत नाही त्याला. त्याने म्हणजे तो कधी बोलला नाही ना, म्हणून त्याला असं वाटते की लाज येईल त्याला. तो कधी बोलला नाही म्हणून त्याला थोडीशी लाज वाटायली. म्हणजे तो असं वाटते की घबराट होईल त्याला. काय फर्स्ट टाईम मला पण झालती, सगळ्यांना होते, जाऊ द्या, पण तो बोलत नाही. ठीक आहे. तर बघा, हे मामा आणि भाशी कशी धिंगाणा करतात. बघा, मामा काहीतरी बोलतोय, बघू शकता. आणि तिचा मामा खूप लाजायला आहे, कारण की बोलतोय की मी कधी बोललेलो नाही आणि मला बोलता पण येत नाही. आता कोण मोठं वाटतं तुम्हीच सांगा, खरं सांगा, कोण मोठं वाटतं? तू. मी मोठी वाटते. बघा ना, आता तुम्हीच सांगा. हाईटमध्ये तर मीच मोठा आहे ना. बघा, खूप मामा आणि भाची आहे असं वाटत नाही. खूप मित्रासारखे राहतात ते. झाड आहे बांबूचं झाड आहे नाही, हे बांबू. आणि हे इकडं सर्वात जास्त तुम्हाला नारळ दिसतात. नारळमध्ये नाही, ते ताडी बोलतात इकडे, पण मी आमच्या गावाकडे याला नारळच बोलतात. हे बघा. आणि खजूर कोणचं आहे? खजूर कोणचं आहे? हे बघा, हे खजुराचं झाड. हे बघा, खूप कोकणवी भाग आहे आणि खूप करमत आहे इकडे. आंब्याचा बगीचा. आणि एक दिवस आपण जाऊ आधीच्या मामाच्याकडे. आधीचं मामाचं गाव बघायला. आधीच्या मामाच्या गावाकडे पण जाऊया. कधी आधी जायचं तूच सांग. हा कोणता एरिया आता समोरचा? हे बघा, आता हे जे एरिया लागेल ते राणीशिगाव बोलतात. आणि आम्ही खूप दूर आलोत आमच्या घरापासून, तरी पण 5 किलोमीटर असू शकते. आम्ही चालत आलोत, कारण की खूप दिवसापासून आम्ही घरामध्येच होतो. पावसामुळे पावसानं काय आम्हाला बाहेर निघू दिलं नाही. त्यामुळे आम्ही आज निर्णय घेतला की चला बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. तर आम्ही बघा, हे दोघं पण मोठू पोटलू दिसायलेत, कारण की मी एवढं फास्ट आली आणि लखनची ढेरी वाढली म्हणून ते काय त्यांना काय चालता येत नाही. आणि आधीला फूक मारला तर तो उडून जाईल. आणि तुम्ही बघू शकता ह्यांची दोघांची कॉमेडी म्हणजे माझी. तर बघा, ही माझी वाईफ मला स्वतः बोलते की तुमची ढेरी वाढली. स्वतः ही घरची असून ही बोलायली असं, तर बाहेरची लोक पण बोलणार वाढली. हा, खरं तुम्ही कमेंट करून सांगा की वाढले की नाही. काय तरी पण आता सध्या लग्नापासून ढेरी वाढली माझी, कारण की मला वेळ भेटाय ना काम करायला. त्यामुळे लग्नाला किती वर्ष झाले विचारा? वर्षी तर नाही झाली, पण 5-6 महिन्यात चालू आहे आमच्या लग्नाला. 5-6 महिना चालू आहे. पण ह्या 5 महिन्यात कोण एवढी ढेरी वाढू शकत नाही. पण ह्या 5व्या महिन्यामध्येच माझी ढेरी वाढली, कारण की मला सर्व जागेवर भेटायला. अरे लखन, मला खूप जीव कारण की लावतो. मला लागण्याच्या अगोदर धावपळ होती माझी, त्यामुळे माझी ढेरी मला एवढी नव्हती.
पण आता बायको आली त्यामुळे माझा ढेरी वाढायला लागली. बाप्पा कारण की बायको खूप असं काय असं काही नाही त्याच्यामुळे माझी ढेरी वाढली. आणि बघा खरं तर सांगू ह्या आधीने बघा कसं छपरीचारी केली. हे बघा कसं काढले त्यांनी मानेवर, अजून हातावर पण काढले. तुम्हाला दाखवते. तर बघा गाईज, तर तुम्हाला इकडे सर्व ताडीचे झाडं दिसतील. हे बघा इकडे ताडी आणि तांदळाचे पीक जास्त प्रमाणात पिकल्या जातात. हे बघा तुम्ही इकडे, आणि खूप मजा पण येते. हे बघा खूप जंगलासारखं वाटतंय. हे तुम्हाला वाटते तसं जंगलासारखं, पण खूप चांगला एरिया आहे इकडे. हे बघा कुठे फिरायलात आधी कोणाला बोलतोय फोनवर? बापरे. साडीवर एवढी घाण दिसली मला, साडी अजिबात पटत नाही, कारण की मिस्टर साडी. सांगितली म्हणून घातली. मग ते आधीचं मत काय आहे? साधे कपडे. साधे कपडे. बापरे, एक नंबर दिसायले साधे कपडे. म्हणजे दोघांमधून एक नंबर दिसतोय. हा, तेच ना. माझा विषय सोडून द्या. तुमच्या दोघांपेक्षा पण मी खराबच दिसणार आहे, कारण की माझी ढेरी पण वाढे, नाही मी टकलं पण केलंय. पण त्यांनी टाकलं. आणि कोकणामध्ये किती भारी घरत. हे बघा घरं किती भारी. खूप चांगला एरिया आहे इकडे. आमच्या मराठवाड्यात एवढे काय भारी घरं नाहीत, कारण की सब बिल्डिंग वगैरे आहेत. पण ह्या कोकणातले घरं पाहून मला खूप मनात फिलिंग वेगळीच येते. खूप छान आहे तिकडे घरं, बघू शकता. आणि हे तुम्हाला इथे आधीच काय आधी पण तो सांगतोय की तुम्ही जर आता जास्त काय बोलले तर त्या पाण्यात मी उडी देईन. मग ह्या पाण्यात उडी खाणार तुम्ही. हे बघू शकता. बघा ना केवढी. ते बघा प्रतिज्ञाचा मामा बोलतो की तुम्ही मला जास्त टेन्शन देऊ नका, मी ह्या पाण्यात उडी खाईल. बघू शकता हे बघा पाणी. आणि बघा हे कशी, बघा हा राणी शेगावचा पहिला पूल आहे. बघू शकता. झरा कुठे? पलीकडून. आणि हे बघा झरा. वाव किती मस्त आहे. आपण हे बघा झरा नव्हतं म्हणून मी नाव विचारलं. हा काय नदी नाही, ही पूल आहे. राणी शेगावचा पहिला पूल. आणि दुसरा पूल पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहे की राणी शेगावला जायच्या अगोदर आम्हाला 2 पूल लागतात. पाऊस यायची शक्यता आहे, त्यामुळे आता आम्ही घरी वापस जाणार आहोत. आणि हे बघा खूप पाऊस यायची शक्यता आहे, त्यामुळे आम्ही आता घरी. आणि हे बघा मामा आणि भाशी कसे चालतात आणि खूप मस्करी करतात. दोघं पण कसे यायलेत. आणि पाऊस तर खूप येणार आहे. एवढा पाऊस येणार आहे तरी पण हे स्लो चालत आहेत. त्यांना मी म्हणायले. आणि काय माहीत कोणतं झाड दाखवायलेत. तर बघा कमेंट करून सांगा पण की किती छान नजारा बघितला तुम्ही. आणि आम्ही आता परत चाललोत घरी. पाऊस तर खूप जोरात येणार आहेत आणि लपायची काही जागा पण नाही आहे आम्हाला. काही बघा तुम्ही, मामा तर खूप लास्ट आहेत. हां पहिली गोष्ट. आणि मी मध्ये म्हणजे एक साईडला माझा नवरा आणि एक साईडला माझा मामा, मी दोघांमधून फसून गेले की मी काय करू हे तर बोलत नाही. हे तू तर फसून नाही गेली, फसली असती तर निघली नसती. काय पण बोलतो जाऊ मी कट्टी तुमच्याशी काय बोलले. बघा बुटकी चालली पुढे पुढे. मी बुटकी आयला मी हायटेड आहे ना. कारण बघा तुम्हीच बोला. कुठे हायटेड आहे तू? नाही तुझा मामा बोलतो की तू बुटकीच आहे आणि बुटकीच. ठीक आहे मी बुटकी, तो माझा नवरा तर हायटेड आहे ना. बाबा मी बुटकी आहे. काय तर बघू शकता काहीच मी टकलं केलं आहे आणि तेवढ्यात माझी दाढी पण खूप वाढली, त्यामुळे मी थोडा साऊथ इंडियनचा गुंडा दिसतो. तर बघा घरी जाता जाता प्रतिज्ञानं बघितलं आहे 2 डोक्याचा माणूस. तर तिचं मत काय त्या 2 डोक्याच्या माणसाबद्दल तर आपण पण जाणून घेऊ. नाही पण ते खरं होतं. मी जेव्हा म्हणजे मी असं जात होती तेव्हा मी बघितलं. नाही ते खोटं आहे. नाही 2 डोक्याचं माणूस होतं. म्हणजे एक असं झोपवलेलं होतं आणि असं. तर मला वाटलं की 2 डोक्याचं माणूस आहे जास्त यांना त्यांना नाही आम्ही नंतर गेलं तर ते नव्हतं तसं. काय माहिती, मला तर नव्हतं माहिती. पण मी विश्वास करा मी म्हणजे मी ते असं बघितलं ना तर मला असं वाटलं की 2 डोकं आहे या बाजून पण आहे. पण नंतर आधीने सांगितलं मला की सोनू ते पहिल्यापासूनच असं म्हणजे एका माणसाला लफा मारलेला आहे ना, म्हणून ते असं घेऊन राहतात त्याला. नाही तुम्ही खरं नको माणूस. मला माहिती आहे मुलीचं
ती मागच्या घुटणामध्ये असतं ना बघा. तर ते तर खरं सांगू ना, मुली खूप दिमागवाल्या असतात, ठीक आहे. स्वतःला म्हणजे तुम्ही त्या माझ्या स्वतःहून त्याला वाटतं की आम्हाला खूप दिमाग आहे, पण त्याची तिचा मामा बोलतो ते बरोबर बोलतोय की मुलीचा हे बघा. आणि तुमची कुठं असते मला ते सांगा. तिकडे मुलं क्रिकेट खेळतात आणि पलीकडून म्हणजे तिकडे पटरी आहे, ट्रेन वगैरे जातात. आणि जे हे घर आहे ना, तुम्हाला असं वाटते हे वालं तर तिथे क्रिकेट शिकतात. आता आम्ही चालत फायनली म्हणजे मावशीच्या घरी, पिंकी मावशीच्या. तर बघूया, म्हणजे ती म्हणलेली की मी पण फिरायला येणार, पण आम्ही तिला म्हणून की ठीक आहे नेणार असं म्हणलो आणि आम्ही गपचूपच निघून आलो. तर आता तिचं मत बघूया की काय म्हणते ती. फायनली पिंकी मावशीकडे आले तर तिने म्हणजे मला बघितलं आहे, पण ती ना रिॲक्शन असं करते की एकदम रागात आहे. तर आपण बघूया की ती कशी रागात आहे. मी गपचूपच व्हिडिओ काढते, तिला माहीत नाही पडत म्हणून. मावशी काय झालं? जाग माझ्याशी बोलूच नको. तुम्ही काय सांगितलं होतं मला? मी काय बोलली ना, मला बोलले की तयारी करून थांब, आम्ही येतो थोडे मिनिटं तुला घेऊन जातो करून. आणि तुम्ही मी एवढे याच्यात राहिले आता अंघोळ. नाही सॉरी, पण मी आलती, पण आधी म्हणलं स्वतः नाही आधी स्वतः बोललेला बघा ना, आधी बोललेला मला की पिकी मावशी नाही येणार म्हणून मी सोडून हिला गेली, पण मला काहीच नव्हतं माहिती. आता आधीला आपण विचारू की आधी काय बोलला. तर बघा एवढं खोटं बोलायचं नाही ना, पण पहिलाच बोलायचं ना. आता मी तयारी करून बसणारच होते, आता तुम्ही एवढं खोटं बोलून गपचूप केले, फिरून आले. फायनली पिंकी मावशी खुश झालेली आहे. तिला कसं तरी आम्ही मनवलं, तर ॲडजस्ट केलं, म्हणजे थोडंफार तरी केलं. तर बघूया आता ती काय बोलते मावशी काय म्हणते. पिंकी मावशी बोल. ह्यांनी मला सर्वांनी सॉरी सांगितलेले आहे, त्याच्यामुळे मी यांना सांगितलंय की कधी पण कुठे जातील तर मला घेऊन जा फिरायसाठी. हा, तर मी आत्ता पण तुम्हाला सॉरी सांगते. सॉरी सगळ्यांना, सॉरी पण जे गेलते सॉरी. तर आमचा म्हणजे तुम्हाला ओळख करून देते मी पहिलं. ह्यांना तर ओळखतेच, ह्यांना पण ओळखते. हे म्हणजे माझा भाऊ, मावशीचा मुलगा. हा पण आत्ता झालेला मुलगा, म्हणजे माझाच भाऊ. ह्याचं नाव आयुष आहे, ह्याचं नाव दक्ष आहे. आणि मावशी आणि ही माझी फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड. तर बघू शकता आमचे बाबू वगैरे सगळे, म्हणजे कमेंट करून सांगा की अतरंगी तर आम्ही दिसतोच, पण सांगा. तर आमचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय करा. बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.